हात जोडायचा सिद्धं सुद्धं परमेय सहाव्या गुणस्थानाचं स्वरूप आपण पाहत होतो. सहाव्या गुणस्थानाचं नाव काय? प्रमत्त संयत किंवा प्रमत्त विरक्ती. सहावं गुणस्थान कोणाला असतंय? मुनींना. फक्त मुनींनाच असतंय. प्रावकरण कपड्यामध्ये होऊ शकते का? नाही. गृहस्थांचे गुणस्थान कुठपर्यंत? 5 पर्यंत. गृहस्थ कधी पण सापडला ते पहिल्या 5 गुणस्थानापैकी कुठल्या गुणस्थानामध्ये असू शकते. आणि ही पुढचे सगळे गुणस्थान जे आहेत ते मुनींनाच आहेत. मग त्या 6व्या गुणस्थानाचं स्वरूप काय सांगितलं? उदय असताना ज्याला सर्व विरक्तीरूप परिणाम होतात. परिणामाचं नाव नसताना ते कर्माचे तशा झाले. ते झालं असताना काय होतंय? त्याची मला सर्व पापापासून विरक्तीरूप परिणाम होतो. ते 6वं गुणस्थान आहे. प्रबंध संयत गुणस्थान. आणि त्यांचे विशेषण काय सांगितलं ते? काय सांगितलं होतं? कशा असतात ते? सर्व गुणांनी शीलानं संपन्न असतात. महाव्रती आहे आणि मूल गुणमध्ये आलं सगळं. सर्व गुणांनी शीलानं संपन्न असतात. मूलगुण, उत्तर गुण आणि अष्टादशी ते सगळं संपन्न असतात. महाव्रती असतात आणि त्यांचं आचरण कसं आहे? 6व्या गुणस्थानावर त्यांचं चित्र आचरण. अनेक प्रकारचं आचरण. चित्र म्हणजे अनेक प्रकारचे रंग ज्या पक्षीला असतात ना त्याला म्हणतात चित्र. तसं त्यांचं आचरण अनेक प्रकारचं असतं. चित्र चित्र लावणी वगैरे असतात. सारंग पक्षाप्रमाणे ज्याचे अनेक रंग असतात तसे अनेक प्रकारचे जे आहेत. आणि व्यक्त आणि अव्यक्त प्रमादामध्ये जे राहतात त्यांना प्रमत्त संयत म्हणतात. म्हणजे ते प्रमत्त संयत आहे. आणि ह्या ठिकाणी प्रमत्त शब्द काय आहे? आदिदीपक, अंत्यदीपक, अंत्यदीपक. आणि संयत हा शब्द आदिदीपक आहे. जिथून सगळे पुढचे जे आहेत ते कसे आहेत? संयत आहेत. सगळ्या गुणस्थानावरती जे आहे ते संयत म्हणजे मुनी आहे. तो आदिदीपक. आणि प्रमत्त हा शब्द अंत्यदीपक आहे. आता ते प्रमादानं सहित असतात 6व्या गुणस्थानामध्ये. मग 6व्या गुणस्थानामध्ये फक्त प्रमाद असतो का? आता सगळे अंत्यदीपक आहे. म्हणजे पहिल्या गुणस्थानापासून 6व्या गुणस्थानात. पहिल्या गुणस्थानात जास्त प्रमाद, पुढं कमी होत जाईल. परंतु पहिल्या गुणस्थानामध्ये तर प्रमाद भरपूर आहे. तो असतो कुठपर्यंत? 6व्या गुणस्थानात. जसं गृहस्थान आहे तसा मुनींना नाही, परंतु त्यांचं वेगळ्या प्रकारचं प्रमाद आहे. मग प्रमाद म्हणजे काय? तर ते सांगितलं की संयमामध्ये अनुत्साह हा प्रमाद आहे. आणि किती प्रकारचा आहे प्रमाद सांगितलं? 15 प्रकारचा प्रमाद. कोणते कोणते सांगितले? एक सांगितलं. कोणत्या? पुरुष बरोबर. आणि 4 कशा आहे माहिती आहे? आणि इंद्रिय 5. आणि कोणते झाले 2? आणि स्नेह. निद्रा म्हणजे झोप आणि स्नेह म्हणजे प्रेम करणं. हे 15 प्रमाद आहेत. आता या 15 प्रमादाचं वर्णन करण्यासाठी आचार्याने काय सांगितलं की 5 प्रकारने त्याचं वर्णन केलेलं आहे. तर त्याची पहिल्यांदा काय करतात? संख्या म्हणजे त्याचे भेद उत्पन्न करणं. त्याला संख्या म्हणायचं. एकूण किती संख्या होते त्याची. दुसरं
दुसरं काय सांगितलं? प्रस्तार. प्रस्तार म्हणजे ठेवणं, स्थापन करणं. आपण वस्तू अशा मांडा तुम्ही, त्याला ठेवणं व्यवस्थित. आता आम्ही म्हटलं टेबल मांडा, काय झाला? प्रस्तार झाला. ओळीने लावा फक्त. हा प्रस्तार म्हणजे ते भेद ठेवणं, स्थापन करणं, त्याला म्हणतात प्रस्तार. तिसरं आहे परिवर्तन. परिवर्तन म्हणजे अक्षसंचार करणं. जसं जर बुद्धिबळमध्ये खेळतात की नाही, 2 घरं जायचं, पुढे 3 घरं जायचं, 4 घरं जायचं वगैरे असं खेळतात की नाही, ते अक्षसंचार म्हणतात त्याला. म्हणजे ते फिरवतो, आपण सोंगटे फिरवतो. तसं इथं खेळ, इथं पण ते सोंगटे ठेवायचे आपल्याला आणि तो खेळ करायचा आहे बुद्धिबळ सारखा. तर अक्षसंचार त्याला काय म्हणायचं? परिवर्तन म्हणजे अक्षसंचार करणं. आता सांगितलं कळलं की हे बी ह्याच्यावरून इथं न्यायचं, त्याच्यावर तिथं न्यायचं, भेद उत्पन्न करण्यासाठी. ते भेद कसे ठेवायचे, कसे उत्पन्न होतात, तर ते ओळीने त्याला फिरवायचं असते. तर त्याला म्हणायचं अक्षसंचार. अक्षसंचार करणं म्हणजे परिवर्तन. एकेकाचं सगळ्यात सांगतात पुढे जातीमध्ये. अक्षर म्हणजे त्याला म्हणतात, ते बुद्धिबळमध्ये असतं की त्याला काय म्हणायचं? संख्या. हा, फासा काय म्हणायचं? हा, इथं म्हणजे इथं अक्षर इथं ठेवणार आपण आणि ते फिरवणार त्याला. अक्षसंचार म्हणजे त्याला. परिवर्तन. नंतर सांगितलं नष्ट. नष्ट म्हणजे काय? तर संख्या ठेवायची आणि तो अक्ष काढायचा, त्याला म्हणतात नष्ट. म्हणजे आता तुम्हाला विचारलं ना, तिथं प्रमादाच्या पण भेद करणार 80, त्यातला 50वा भेद कोणता आहे? एकदम सांगता येतं. 80 भेदापैकी 50वा भेद कोणता आहे? 45वा कोणता आहे? 40वा कोणता आहे? तर त्याला म्हणायचं संख्या ठेवून अक्ष काढणं, त्याला म्हणायचं नष्ट. हे सगळे ह्याच्यात आता शिकवलं जाणार तुम्हाला. नंतर समुद्दिष्ट म्हणजे अक्षर, तो भेद सांगायचा आणि तो कितवा आहे ओळखायचं. तो भेद सांगितलं तुम्हाला, अक्षर ठेवून संख्या काढणं, त्याला म्हणायचं उद्दिष्ट. आता हे फक्त शब्दार्थ सांगितलं तुम्हाला मी, त्याचं सगळं विधी सगळं सांगितलं तरी. पहिलं काय सांगितलं? संख्या म्हणजे भेद उत्पन्न करणे. नंतर प्रस्तार म्हणजे ते स्थापन करणे, ते भेद स्थापन करायचे. तिसरं आहे परिवर्तन म्हणजे अक्षसंचार करणे. तिसरं आहे नष्ट. चौथं आहे नष्ट म्हणजे संख्या ठेवून तो भेद काढायचा, अक्ष काढायचा, त्याला म्हणायचं नष्ट. आणि अक्षर ठेवून संख्या काढायची, त्याला म्हणतात उद्दिष्ट. आता हे एक येते तुम्हाला, त्यामुळे अजून चांगलं सांगते तिथं. पहिला तर संख्या सांगते तिथं, भेद एकूण किती भेद होतात ते सांगते तिथं. 36 नंबरची गाथा काढा. सौवे विभुव भंगा, भुवरिम भंगेषु एकमेक्केषु, मेलन्तित्यकमसो, गुणिते उपपज्यते संख्या. कधी उत्पन्न होतात? सांगतात की सौवेवी पूर्वभंगा, सगळे पूर्वीचे भंग वरच्या भंगाबरोबर परस्पर ज्यावेळेला एका बरोबर असतात. म्हणजे जसं होता उदाहरण काय आहे? विकथा आहे. किती कथा सांगितलं? 4 संक्षेपानं. स्त्रीकथा, भोजन कथा, राष्ट्रकथा आणि अवनिपाल कथा. आता ही एक कथा सगळ्या कशाने होते, सगळ्या कशावर असतात. स्त्री कथा तुम्ही क्रोधानं पण करू शकता. कुठल्या स्त्रीचं समजा वेगळं भांडण झालं असलं तर त्याची कथा कशी करणार? क्रोधानं करणार. तर तिच्यावर समजा ईर्ष्या असेल तर तिथं मान कशाने करणार? ते स्त्रीची कथा मायाचारण पण करणार.
होणार. तिच्यापासून आपल्याला काहीतरी लपवायचं असेल तर ती मायाचारानं पण ती स्त्री कथा होणार. आणि लोभ काहीतरी साधायचं असेल तर त्या लोभाच्या वश पण आपण काय करणार, त्या स्त्रीची कथा करणार. म्हणजे चारी कशाने आपण स्त्री कथा करतो. तशीच भोजन कथा सुद्धा चारी कशाने करणार. ज्या बसल्यावर कसं होतंय, चांगलं आवडणारे वस्तू असले की लोकांना हा फार छान केलंय, तर भोजन कथा चालू आहे, लोभ आहे. आवडलं नाही की तिथे क्रोध उत्पन्न होतो. कसली भाजी केली, खायच्यामध्ये मीठ नाही, तिखट नाही, काय नाही, कशी केली तिथे काय होतं, क्रोध म्हणजे क्रोधानं. किंवा इतर सुद्धा आपण ज्याला चर्चा करायला बसतो त्याला बघा आपलं कुठला कशा चालू असतो, तिथं कुठल्या तरी कशावर आपण ती कथा करत असतो. मग चारी कशानं भोजन कथा पण होते, चारी कशाद्वारे राष्ट्रकथा पण, देशासंबंधी कधी क्रोध येणं करतो, कधी मान कशाने. बघा पाकिस्तानात भारत जिंकला तर मान कशाने ते आपल्या देशाची कथा करतो, आमचे हे किती चांगले खेळाडू वगैरे, त्याच्या संबंधी आपल्याला होतो अभिमान, मान कशाने मायाचारण करतो. आणि लोभवश चारी कशानं देशासंबंधीची कथा करतो. तसेच राजासंबंधीची कथा पण, राजा जर आवडत असेल तर त्याच्या संबंधी राग असेल तर लोभ आणि मायाचारण त्याचं कथा करतो, किंवा क्रोध आणि मानवश करतो. म्हणजे प्रत्येक कथा प्रत्येक कशावर असणार. म्हणजे मग किती भंग होणार, स्त्री कथा क्रोधानं, स्त्री कथा मानानं, स्त्री कथा मानानं, स्त्री कथा मायेनं, स्त्री कथा लोभानं, चार. तसे भोजन कथा बरोबर चार कशा लावणार, तसं राष्ट्रकथेबरोबर पण चारी कशा येणार आणि राजकथेबरोबर चारी कशा येणार. 16 होणार की नाही. आता प्रत्येका 16 बरोबर पुन्हा एक एक इंद्रियाच्या वश होऊन पण करणार आपण. स्पर्शेंद्रियाच्या अधीन होऊन पण चारी कशा पण होतात आणि चारी कथा होतात. तसं रसनेंद्रियाच्या वश होऊन पण चारी कशाने चारी कथा होतात. जसं भाज्या, जेवण आहे थंड झालेलं आपल्याला गरम पाहिजे तर तिथं कशा शारीरिक असतो आपण, रसनेंद्रियाच्या स्पर्शेंद्रियाच्या. स्पर्शमध्ये गरम गरम खायला पाहिजे, किंवा उन्हाळा आहे तिथं थंड थंड सरबत प्यायला पाहिजे, तर ते रसनेंद्रिय तिथं म्हणजे स्पर्शनेंद्रियाच्या आधी. म्हणजे पाणी पाहिजे ते रसनेंद्रिय मागते, गोड पाणी किंवा ते, परंतु जे गार पाहिजे ते कोण मागतंय, स्पर्श. तर त्या स्पर्शनेंद्रियाच्या वश होऊन पण आपण भोजन करतात. किंवा स्त्रीच्या पण स्पर्शनासंबंधीची इच्छानं तिथं स्पर्शनेंद्रियाची कथा होते. तसं जे 5 इंद्रिय, घ्राणेंद्रिय जे आहे त्याच्याद्वारे पण आपण काय करणार, म्हणजे जे वास चांगला येत असेल नसेल भोजनाचा तर तिथं घ्राणेंद्रियाच्या वश होऊन आपण भोजन कथा करतो. काय जरा सुद्धा ते म्हणजे वास चांगला येत नाही, ते पाणी सुगंधित पाहिजे. म्हणजे घ्राणेंद्रियाच्या वश होऊन पण चारी प्रकारचे विकथा, चारी प्रकारचे कषाय होतात. घ्राणेंद्रियाच्या विषयाबरोबर हे चारी कषाय आणि चारी हे असतात. म्हणजे आणि चक्षुरेंद्रियाच्या अधीन होऊन पण सगळ्या कथा, विकथा आणि कषाय होतात. कर्णेंद्रियाच्या अधीन होऊन पण चारी कषायने चारी हे होतात. तुम्ही विचार करा, असं आपलं बघा कधी कधी आता आपण लक्ष ठेवलं तर लक्षात येईल की आपण कोणती कथा विकथा करतोय ह्या चारपैकी, किंवा कोणता कषाय आपल्याला, आणि कोणत्या इंद्रियाच्या अधीन होऊन करतोय आपण, तर त्याला आपल्याला हे भेद लक्षात येईल. म्हणून ह्याच्यामध्ये ह्याचे किती भेद उत्पन्न होतात, तो कमसो गुणिले. आता हे सगळ्याबरोबर सगळे लागणार, 16 झाले होते की नाही, म्हणजे 16चे 16 5 इंद्रियांच्या होणार. ते 16 स्पर्शेंद्रियानं, 16 रसनेंद्रियानं, 16 घ्राणेंद्रियानं, 16 चक्षुरेंद्रियानं आणि 16 हे कर्मेंद्रियानं. म्हणून याचे 80 भेद होणार. आणि त्याच्यावरचं नेत्र आणि स्नेह ते सुद्धा सगळ्याबरोबर असणार. झोपेमध्ये सुद्धा सगळं होतं आपलं नेत्राच्या वशून, आणि स्नेह प्रेम होते. मग ते तर त्याच्यामध्ये एकच असल्यामुळे गुणलं तर तेवढेच भेद होणार. म्हणून मग कशा भेद उत्पन्न होतात, कमसो गुणिले, क्रमानं गुणल्यानंतर काय होतात, संख्या उत्पन्न होते. तर प्रमाणाची किती संख्या उत्पन्न झाली, मग 4 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 1 गुणिले संख्या उत्पन्न कशी झाली, 4 विकथा गुणिले 4 कषाय आणि 5 इंद्रिय, आणि नेत्र आणि स्नेह एकच आहे त्यामुळे एक एकच म्हटलं तर तेवढंच राहणार.
4 चौक 16, 16 पंचे 80. 80 भेद झाले प्रमादाचे. 15 होते की नाही, ते आता किती झाले? 80 भेद झाले. हं? आता ते कशा ठेवायचे 80 भेद? प्रस्तार सांगते पुढं. विस्तार. ते 80 भेद उत्पन्न केले. कसे भेद उत्पन्न झाले? तर परस्पर गुणाकार केला. आणि का गुणाकार केला? तर सगळे कशा पाठीमागचे जे भंग आहेत ते सगळे पुढच्या प्रत्येक भंगाबरोबर राहू शकतात, म्हणून हे भंग उत्पन्न होतात. तर हे विशेष संख्याची उत्पत्तीचा क्रम सांगितला. 80 भेद उत्पन्न होतात. आता ह्याच्या प्रस्तावने ठेवायचं कसे, 80 भंग कसे ठेवायचे, स्थापन कसे करायचे ते सांगतात क्रम आपल्याला. 37 नंबरचा आहे. पहिल्या प्रश्नाला लक्षात आहे, आमच्या सगळं लक्षात येईल पुढे तुम्हाला. पडमं पमदपमानं गमेन निखर्य उवरिमाणं च पिण्डं पडि एकेकं निखिते होदि पत्थारो प्रस्ताव करायचा. पडमं पमदपमानं. प्रथम म्हणजे ती विकथा घ्यायची. काय घ्यायची? विकथा. पहिला जो प्रमादाचं प्रमाण आहे, किती आहे पहिलं प्रमाण? विकथा किती आहे? 4. तर तेवढे काय करायचे? क्रमानं त्याचं निक्षेपण करायचं, क्रमानं ठेवायचं 4 कथा. एक स्त्री कथा, एक भक्त कथा, एक राष्ट्रकथा आणि एक अवनीपाल कथा. काय करायचं? पहिला प्रमाण असं त्याचं निक्षेपण करायचं, म्हणजे ठेवायचे एक 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 असे ठेवले. आता यावर काय करायचं? पिंडं पडि एकेकं निखिते. त्या प्रत्येकावर एकावर काय करायचं? दुसऱ्या क्रमाचा तो पिंड रूपाने ठेवायचा. दुसरा क्रमांक कोणता? कषाय. कशाचे भेद किती आहेत? 4. तो पिंड झाला त्याचा. तो पिंडाच्या प्रती एक एक, म्हणजे एक एक ठेवायचं. विकथा 4 एक एक ठेवल्या. स्त्री कथा 1, भक्त कथा, राष्ट्रकथा आणि अवनीपाल कथा. आणि प्रत्येक कथेवर 4 कशा ठेवले? पिंड रूपाने ठेवले. म्हणजे स्त्री कथा क्रोध, स्त्री कथा मान, स्त्री कथा माया, स्त्री कथा लोभ, असे भक्त कथा क्रोध मान माया लोभ. राजकथा क्रोध मान माया लोभ असं होणार ते. त्याचे मग अधिक करायचं राहते. 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4. हां. 16. आता हे सगळे मिळून किती झाले प्रमाद उत्पन्न? 16. प्रत्येक एकेका विकतेवर काय ठेवलं? पण 4 कशा ठेवले? बरोबर असंच केलं. 4 ठेवले. आणि आता हे सगळे मिळून किती झाले? 16. 16 कसे झाले? अधिक. आता हे सगळं अधिक करा. म्हणजे काय झालं? आता हे 16चं पुन्हा निक्षेपण करायचं. आता हा पहिला झाला. 16 म्हणजे काय झालं? पहिला प्रमाण झाला. आणि पुढचा जो प्रमाण आहे तो पिंड रूपाने त्याच्यावर ठेवायचा. पहिला काय केला? आपण पहिला प्रमाणचं निक्षेपण केलं आणि त्याच्यावर दुसरा पिंड पूर्ण पिंड रूपाने ठेवला. आता हे सगळे जेवढे भेद झाले ते काय झाले? पहिले प्रमाण म्हणायचे. त्याची सगळ्यांची बेरीज करून किती झाले? 16 झाले. 16 कशा होणार क्रमानं? आता त्याचं निक्षेपण करायचं. 16 एक एक वेळा लिहायचं. आता 16 एक एक वेळा लिहायचं.
कसं लिहिणार मग 16 एक वेळेला स्त्री क्रोध. हं? म्हणजे इथं काय आहे? स्त्री कथा क्रोध आहे. दुसरा स्त्री कथा मान आहे. तिसरा स्त्री कथा माया. इथं ठेवले काही माहिती माया. चौथा स्त्री कथा लोभ. पुन्हा आता इथं भक्त कथा स्त्री कथाचे 4 झाले. भक्त कथा क्रोध, दुसऱ्याला भक्त कथा मान, तिसऱ्याला भक्त कथा माया, चौथ्याला भक्त कथा लोभ. असं आता पुढचे 4 ठेवायचे. राष्ट्रकथा क्रोध, राष्ट्रकथा मान, राष्ट्रकथा माया आणि राष्ट्रकथा लोभ. थोडं लक्ष द्यायचं, खूप ह्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो आपल्याला ते काढायला वगैरे एकदम. आणि पुढे आता 4 पुन्हा राहायचं. कोणतं? अवनिपाल कथा क्रोध, अवनिपाल कथा मान. लक्षात आलं का नाही? पहिला काय केलं आपण? विकता एक ठेवल्या, त्याच्यावर 4 कशा ठेवले. मग ते किती झाले? एकूण 16. आता 16चा विस्तार करावा आपण. 16 एक ठेवायला लागलं ना. आता त्याच्यानंतर इथं 1 इथं अवनिपाल कथा क्रोध, अवनिपाल कथा मान, अवनिपाल कथा माया आणि अवनिपाल कथा लोभ. असेल ते थोडंसं झूम झालं दिसते का? आता हे 16 आपण वेगवेगळे ठेवले. पहिला क्रमांक झाला. आता पुढचा क्रमांक जो आहे तो पिंड रूपाने ठेवायचा याच्यावर. 5 ठेवायचे. 5 इंद्रिय. स्त्री कथा क्रोधाबरोबर 5 इंद्रिय, स्त्री कथा मानाबरोबर 5 इंद्रिय, स्त्री कथा मायेबरोबर 5 इंद्रिय, स्त्री कथा लोभावर 5 इंद्रिय. असं सगळ्यावर 5 ठेवायचे. तर सगळे 5 म्हटलं किती होणार आहे? कोण? 80. भेदपाठ झाले तुमचे. 80 भेदपाठ झाले की कुठला तरी 80 विचारलं तर आपल्याला लक्षात येईल. आता त्याचं पुढं विस्ताराने सांगता येतो ना. आता हा प्रस्तावक्रम जो आहे तो 2 प्रकाराने दाखवलेला आहे. हे सगळे भेद पहिले. आता म्हणजे आता आपण 80 भेद करणार ना, तो वेळ आपल्या लक्षात येणार. स्त्री कथा, स्त्री कथाला मी क्रोधी, स्पर्शेंद्रिय वशंकर, स्पर्शेंद्रियाच्या अधीन होऊन स्त्री कथा करतोय आणि क्रोधानं करतोय. प्रमाद झाला. दुसरं रसनेंद्रियाच्या अधीन होऊन स्त्री कथा करतोय आणि क्रोधाच्या वशून करतो. नंतर तिसरं घाणेंद्रियाच्या अधीन होऊन स्त्री कथा क्रोधानं स्त्री कथा करतो. नंतर चौथं इंद्रिय चक्षुरेंद्रियाच्या अधीन होऊन स्त्री कथा क्रोधाने स्त्री कथा करतो. आणि कर्मेंद्रियाच्या अधीन होऊन स्त्री. हे सगळं आपल्यामध्येच आहे हे सांगायला लागले. आपल्याला माहिती नाही हे सगळं आपण करतो. हे सगळं 80 भंग कोणाचे? आपल्या जीवनातलेच आहेत. हे सगळे ह्या 5 इंद्रियांच्या वश होऊन 4 कषायांच्या अधीन होऊन आणि या कथा विकथा आपण करतो आणि कर्माचं बंध करतो. प्रमाद, हे प्रमाद आहेत सगळे. अशा इंद्रियाच्या वश होऊन कषायवश आपण विकथा करतो. हे सगळं प्रमादाचे भेद सांगितले. 80 भेद म्हणजे एका वेळेला 3 मधलं एक असेल. कुठलं तरी इंद्रिय असणार, कुठलं तरी विकथा असणार आणि कुठलं तरी कषाय असणार. एकाच वेळेला हे 3 पण आहे. क्रमक्रमण नाही. आता उदाहरण सांगितलं की नाही, तर जसं आपण जेवायला बसतो किंवा जेवायला पण बसतो असं सहज चर्चा करतात. आमची सुद्धा आहार की थोडी काही तर चर्चा होते. चांगलं झालं का आहार, भाताची कवडला म्हणती कटच कोण दिलं नाही. मग कोणती कथा झाली? ती भोजन कथा. कशाच्या वशून केली? रसनेंद्रियाच्या वशून केली. कोणत्या ह्याच्या वशून केली? कशा वशून केली? लोभ आहे ना तिथं, मला तिखट पाहिजे, हा लोभ आहेच की तिथं. तर लोभाच्या वशून केली.
तो काय झाला प्रमाद. त्याच्यामुळे जीवनामध्ये स्वतःचे प्रमाद होतात. तर आणि 5 वर्षांतर प्रमाद आहेतच तिथं. तसे असं प्रत्येक गोष्ट लावायची तिथं. किंवा तिथं समजा आवडले असेल, हा आज त्यांच्या घरी हे चांगलं केलं होतं, बर्फी छान झाली होती, किंवा काहीतरी असं म्हटलं, समजा भाजी चांगली झाली होती, मग तिथं पण काय झालं, तिथं ते रसनेंद्राच्या विषयहून लोभानं होऊन भोजन करतो. किंवा हे तर दिलं नाही म्हटलं की तिथं द्वेष झाला त्यांचा, क्रोधाने केले, तिथे लोभाने नाही केले. जे क्रोधाच्या वशून झाली ना ती तुम्ही करता भोजनाची कथा. किंवा कोणाचं आपल्याला हे आवडत असेल तर मान कशाने करतो, त्याला खूप छान करायला येते, असं मान कशाच्या वशून ते भोजन कथा करतो, रसनेंद्राच्या वशून करतो. त्याला भात थंडच होता, सगळं काय गरमच नव्हता, म्हणजे तिथं स्पर्शेंद्रियाच्या वशून ते भोजन कथा केली आणि क्रोधामुळे केली. आणि चांगलं गरम गरम होतं तर काय झालं, तिथं लोभाला वशून भोजन कथा रसनेंद्राच्या वशून केली, असं स्पर्शेंद्राच्या वशून केली. असं प्रत्येक आपल्या गोष्टी बघा, कुठला ना कुठला तरी प्रमाद आपला चालवता, उघडा लागत, घाम आला, कोणतं थोडं वारं घालावं, काय झालं, त्याच्या स्पर्शेंद्राच्या वशून विकथा केली. आणि विकथा ह्या 4 विकता सांगितल्या, परंतु म्हटलं ना 25 प्रकारच्या विकता आहेत. आणि त्या दुसऱ्या त्याच्यामध्ये गर्भित होतात सगळ्या विकता. आणि कशा तर 4 आहेतच, क्रोध, मान, माया, कुठला तरी कशा आपला चालू असतो. तर असे हे एक एक भंग म्हणजे आपल्या कडून होणारे हे एक प्रमाद आहे. तर आता काय सांगितलं, तर हे असे किती भेद उत्पन्न होतात, प्रमाण 16. स्त्री कथा क्रोधाबरोबर 5 इंद्रिय लावले, स्त्री कथा मानाबरोबर 5 इंद्रिय. आता ते कसं अक्षर परिवर्तन करायचं हे पुढं ह्याच्यामध्ये सांगतात. हे कसे उत्पन्न करायचे, हे ठेवायचं कसे हे सांगितलं, याला म्हणतात प्रस्तार. हे ठेवणं झालं, स्थापन करणं. पहिल्या काळाला संख्या कशी परस्पर गुणून संख्या उत्पन्न झाली. त्याच्यानंतर त्याला ठेवायचं कसं ही कला सांगितलं. पहिला प्रमाण एक एक करून ठेवायचा, त्याच्यात पिंड रूपाने दुसरा प्रमाण ठेवायचा, पुन्हा त्याची बेरीज करून पुन्हा ते स्थापन करायचं आणि पुढचा प्रमाण त्याच्यावर पिंड रूपाने म्हणजे समूह रूपाने ठेवायचं, की अशा रूपाने हे 80 उत्पन्न होतात. प्रस्तार म्हणजे विस्तार म्हटलं तरी चालेल. हा, प्रस्तार म्हणजे ठेवणं, स्थापन करणं, त्यानंतर प्रस्तार. आता ह्याच्यामध्ये हे जे 80 आहेत ह्याचा प्रस्तार आता तुम्हाला ह्याच्यावरून करता येईल पूर्ण. 80 लिहिता येते नाही ह्याच्यावरून. आता हे तुम्ही सहज लिहू शकता, स्त्री कथा क्रोध, 1-5 इंद्रिय बदलत राहायचे. मग ते 5 झाले की पुन्हा हा घ्यायचा, स्त्री कथा, मान आणि 5 इंद्रिय. मग ते आता कसं अक्षर परिवर्तन करायचं ते पुढे सांगतात आपल्याला. अजून हा प्रस्तार जो आहे तो ह्या पद्धतीनं मांडता येईल आपल्याला. त्या 86 तिथं लिहिलेले आहेत सगळे, तुमच्या ह्याच्यामध्ये पण आहेत, नोट्स मध्ये आहे. आणि प्रत्येकाला स्नेहवान निद्रालू लावायचं, म्हणजे निद्रालू आहे आणि स्नेहवान आहे, तर स्नेह तर सगळ्यांच्या मध्ये आहेच. आता ते हा प्रस्तार आहे, तसं दुसरा एक प्रस्तार दाखवतात, म्हणजे ह्या पद्धतीनं लिहू शकतो किंवा दुसरी एक पद्धती दाखवतात. हे भंग वेगळ्या पद्धतीनं आपण लिहू शकतो. तर ते 38 नंबरची गाथा आहे. 37 झाली ना आपल्याला. आता दुसरा प्रस्तार सांगतात. ही एक डोक्यात आलं तुमच्या. आता दुसरा प्रस्तार सांगतात. हे पुसू का? त्यानंतर काय म्हणणार, लक्ष परिवर्तनला ते निखित्तु विधियमेत्तं परमं तस्सुवरि विधियमेकेकं पिण्डं परिनिख्येवो एवं संवद्धकायो
इकडनं जायचं आता इथं निखितू विधियमेत्तम पडम. आता दुसरा जो अक्ष आहे, दुसरा जो प्रमाद आहे कोणता आहे, कशा आहे. हे पहिला तर लक्षात ठेवी कथा, हा दुसरा आणि हा तिसरा. तर पहिला जो दुसरा जो प्रमाद आहे त्याची जेवढी संख्या असेल, किती संख्या आहे त्याची, 4 संख्या आहे. तर तेवढ्या वेळेला काय करायचं, तेवढ्या स्थानावर म्हणजे 4 ठिकाणी दुसऱ्या प्रमादाचं जेवढं प्रमाण आहे तेवढ्या ठिकाणी पहिला प्रमाद पिंड रूपाने ठेवायचा. हा, क्रोध कशा किती आहे, 4. तर 4 ठिकाणी पहिला प्रमाद कोण आहे, विकथा. त्याचा पिंड म्हणजे त्याचं पूर्ण भेद 4च्या 4 भेद तेवढ्या वेळा ठेवायचे. दुसऱ्या प्रमादाचं जेवढं प्रमाण असेल तेवढ्या वेळेला पहिला प्रमाण पिंड रूपाने ठेवायचं. म्हणजे 4 विकथा, 4 विकथा, 4 विकथा आणि 4 विकथा. हे 4 कोण आहेत, विकथाच आहेत. स्त्री कथा, भक्त कथा, राष्ट्रकथा, अवनिपाल कथा. स्त्री कथा, भक्त कथा, राष्ट्रकथा, अवनिपाल कथा. म्हणजे पहिला प्रमाद आपण दुसरा कशा जेवढ्या वेळेला आहे तेवढ्या वेळेला ठेवला, त्याचे जेवढे भेद आहेत तेवढ्या वेळेला पहिला प्रमाद ठेवला. आणि मग काय करायचं, तत्सुवरी विधियम एक एकम, त्याच्यावर दुसरा जो प्रमाद आहे तो एक एक ठेवायचा. कशा आहे, क्रोध, मान, माया आणि लोभ. 4 विकथा बरोबर एकच कशा आहे. पहिला 4 विकथा आहे ना, स्त्री कथा क्रोध, क्रोधाच्या वय झालं. भक्त कथा क्रोध, राष्ट्रकथा क्रोध, अवनिपाल कथा क्रोध असं आहे ना. पण स्त्री कथा मान, स्त्री भक्त कथा मान, राष्ट्रकथा मान आणि अवनिपाल कथा मान. म्हणजे ही कथा आता बदलत राहणार. त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाला इंद्रिय बदलत जाणार. प्रत्येकाला 5-5 इंद्रिय बदलणार, मग कशा बदलणार, मग हे बदलणार. बरं पहिल्यांदा हे सांगा, मग ते कसं ठेवायचं ते पुन्हा लक्षात येईल. तर पहिले हे 4-4 विकथा आहेत आणि त्याच्यावर एक एक कशा आहेत ठेवल्या. आणि मग आता ह्याचा पिंड करायचा पुन्हा. 4 विकथा एक कशा आहे, 4 विकथा एक कशा आहे, असं किती झाले, हे 16 घ्यायचं. मग हे 16 जे आहे त्याचा पुढचा प्रमाण किती आहे, 5. इंद्रिय किती आहे, 5. तेवढ्या वेळेला हा पहिला प्रमाण ठेवायचा 5 वेळा. 16 किती वेळा ठेवायचं, 5 वेळा. 16 आणि हे स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. म्हणजे इथं 16 पर्यंत एकच इंद्रिय असणार. 16 भेद होईपर्यंत तिथं काय झालं होतं आपलं, ते 16 पर्यंत नाही, 16 नाही, तिथं 80-20 पर्यंत एक स्त्री कथा राहणार. आता त्याचं अक्षर परिवर्तन केलं अजून चांगलं लक्षात आपल्याला. आता इथं काय समजायचं की हे 16 म्हणजे काय, 4 विकथा एक कशा आणि त्याच्यावर काय ठेवलेलं आहे, म्हणजे 4 कशा आले ह्याच्यामध्ये, 16 विकथा 4 एक कशा आहे, पुन्हा 4 विकथा दुसरा कशा आहे, 4 विकथे बरोबर तिसरा कशा आहे, 4 विकथे बरोबर चौथा कशा आहे. आणि हे सगळं संख्येपर्यंत पुन्हा एक स्पर्शनेंद्रियच. हे सगळ्यांच्या बरोबर एक स्पर्शनेंद्रिय लावतात. ह्या 16 बरोबर पुन्हा ते 16, जसे पहिले 16 ते 16 आहेत, त्याच्याबरोबर रसनेंद्रिय, पुन्हा ते 16 आहे त्याच्याबरोबर घ्राणेंद्रिय, पुन्हा ते 16 आहे त्याच्याबरोबर चक्षुरेंद्रिय आणि ते 16 आहे आणि त्याच्याबरोबर. आता हा प्रस्ताव कसा लिहिणार, पहिला प्रस्ताव लिहायचं लक्षात आलं ना तुम्हाला. तिथं आपण स्त्री कथा आणि एक कषाय आणि इंद्रिय ठेवलं. मग स्त्री कथा क्रोध आणि मान. तिथं पहिल्यांदा काय केलं, पण प्रत्येक वेळेला विकथा कायम ठेवायची.
कशा बदलायचं. मग त्याच्या नंतर इंद्रिय ठेवले आपण, तर प्रत्येकावर इंद्रिय बदलत गेले. 5-5 इंद्रिय ठेवले ना सगळ्यावर. त्या 16च्या 16वर 5-5 इंद्रिय ठेवले. हे फक्त आता हे लक्षात घ्या की हे कसं ठेवायचं आणि मग आता कसं लिहिणार याच्यामध्ये. हे जे 4 होते त्याच्यामध्ये काय होतं, स्त्री कथा, क्रोधी, स्त्री कथा, क्रोधी, स्त्री भोजन कथा, क्रोधी, राष्ट्रकथा, क्रोधी, अवनिपन कथा, क्रोधी. तिथं पुन्हा 4 विकता बदलायच्या आणि मग काय घ्यायचं, मान. पुन्हा 4 विकता बरोबर माया आणि 4 विकता बरोबर लोभ. आता ते 16 झाले. हे 16 म्हणजे हे 16 आहे. आता त्या 16वर प्रत्येकावर काय ठेवायचं, फक्त स्पर्शनेंद्रिय ठेवायचं. 16चे 16 लिहायचे आणि त्याच्यावर काय घ्यायचं, स्पर्शनेंद्रिय. मग पुन्हा ते 16 येणार, त्याच्यावर काय घ्यायचं, रसनेंद्रिय. पुन्हा ते 16 घ्यायचे, म्हणजे विकता बदलत जायची पहिल्या प्रत्येकाबरोबर. 4 होईपर्यंतच कशा येणार, स्त्री कथा, क्रोध, स्पर्शनेंद्रिय वसंत, भक्त कथा, क्रोध, स्पर्शनेंद्रिय वसंत. हे जर लिहूया का एकदा, पुन्हा तुम्हाला लिहून दाखवतो. पहिल्या प्रस्तराचं पण घ्यायचं नाही आपल्याला. पहिला प्रस्ताव काढायचा, तो लिहायचा कसं ते दाखवतो तुम्हाला. पहिल्या प्रस्ताराचं आपण मगाशी काय केलं होतं, एक कथा, विकथा, एक कथा, 4-4 कशा आणि पुन्हा ते 16 घेतले, नाही एक घेतला, 16 वेळा 16 वेळा ठेवलं आणि हे 16 ठेवले त्याच्यावर. प्रत्येक एकावर नाही, 5-5 ठेवले. 5-5 ठेवले, बरोबर आहे. 16 वेळेला 5-5 ठेवले, 5 इंद्रिय. तर इथं एक म्हणजे काय ठेवलं जातं, इथं आपण एक स्त्री कथा आणि कशा पद्धतीने, क्रोध, मान, माया. स्त्री कथा, क्रोध, स्पर्शनेंद्रिय. स्त्री कथा, आपण मगाशी लिहिलं होतं ना, स्त्री कथा, क्रोध आणि हे 5 इंद्रिय. म्हणजे काय द्यायचं, पहिला भंग काय म्हणत तिथं, पहिला भंग कसा लिहिणार, स्नेहवान, निद्रालू, स्पर्शनेंद्रिय वशंकर. इथं आता हे 5 इंद्रिय ना, त्यातलं एक इंद्रिय घ्यायचं, स्पर्शनेंद्रिय वशंकर, क्रोधी आणि स्त्री कथाला. पुन्हा दुसरा भंग कसा येणार, दुसरे इंद्रिय घ्यायचं. आता इथं स्त्री कथा आणि क्रोध आहे ना, हे तसंच ठेवायचं. ते म्हणजे स्त्री कथा आणि क्रोध आहे, त्याच्यात 5 इंद्रिय बदलत पाहिजे. कसं लिहिणार, स्त्री कथा, क्रोध, रसना. नाही पहिला ते इंद्रियाकडे लिहिलं ना आपण. स्नेहवान, बघून सांगू नका, आपल्या बुद्धीनं आपण काढायचं. स्पर्शनेंद्रिय वशंकर, क्रोधी आणि स्त्री कथा. हा काय झाला, पहिल्या प्रस्तावच्या अपेक्षा चालेल, परत मागं गेले आपण, लक्षात ठेवा. स्त्री कथा. मग दुसरा भंग कसा लिहिणार, स्नेहवान, आता दुसरा 5 इंद्रिय वगैरे घ्यायचे का ते, रसनेंद्रिय वशंकर, क्रोध आणि स्त्री. 4 पर्यंत तेच, हे 5 पर्यंत तेच राहणार, हे 5 पर्यंत तेच राहणार. असं मांडून घ्या म्हणजे लिहायला सोपं पडतं. स्त्री, रसनेंद्रिय, क्रोधी आणि स्त्री कथा. हे फक्त काय करायचं, मग पुन्हा इंद्रिय बदलायचे, राहणे, क्रोधी, स्त्री कथा, स्नेहवान, निद्रालू, चक्षुरेंद्रिय वशंकर, क्रोधी, स्त्री कथा. आता कर्णेंद्रिय, स्नेहवान, निद्रालू, कर्णेंद्रिय वशंकर,
क्रोधी स्त्री कथा. आणि सगळ्याची उदाहरणं पण हुडकून काढा डोक्याला. एक उदाहरण सांगायचं मला उद्या प्रत्येकाचं. चक्षुरेंद्राच्या आधी जसं तिथं आता एखादं चित्र असेल किंवा काहीतरी आता घरामध्ये ठेवलं असेल ते दिसायला चांगलं दिसलं नाही, लगेच काय आपल्याला क्रोध येतो. आणि ती स्त्री ही असली स्त्री आहे, हे असंच काम करते, येतच नाही बरोबर करायला. तिथे काय केलं, चक्षुरेंद्राच्या अधीन झालं आणि क्रोधाच्या वश झाला आणि कशाची कथा करतो, स्त्रीची कथा करतो. असं प्रत्येकाचं म्हणा कर्मेंद्रिय शब्द आता कोणीतरी उच्चारला असेल किंवा चांगला उच्चारला नाही, मग त्याच्या संबंधी क्रोध आला, मग तो कर्मेंद्रियाच्या वश झाला की कसला कर्कश आवाज आहे. कर्मेंद्रियाच्या वश होऊन क्रोधानं तो स्त्रीची कथा करतो. जरा भांडी नीट ठेवता येत नाही, सारखं आपलं कसं ठेवताय, आवाज होतो ना सारखं भांड्याचं ठेवताना हे करताना, मग तिथं क्रोध येतो आणि तिथं कानाला ते आवडत नाही आपल्याला. तर तिथं कर्मेंद्रियाच्या वश होऊन काय करतो, स्त्रीची कथा करतो आणि क्रोधाच्या वश होतो. असे हे सगळे प्रमाण घडतात. आता इथं एक 5 संपले पहिले, मग दुसरे 5 लिहायचे. इथं एक म्हणजे काय आहे, मान कशा बदलायचं आहे, क्रोधाच्या ऐवजी काय येणार आहे, मान. स्त्री कथा आणि मान. तर स्नेहवान, निद्रालू, आता परत इथे लिहायचे स्पर्शनेंद्रिय, क्रोधीय, मान, इथं मान ठेवायचा आणि स्त्री कथाला. असे हे 4 हे हुसपर्यंत स्त्री कथाच आहे. त्यामुळे आता इथं स्त्री कथा हे 20 संपेपर्यंत तुमची स्त्री कथाच असणार. आणि 4 केलं की काय बदलणार, कशा बदलणार. हा क्रोध मान नाही 20 गेलं की 4 नाही, 5 गेलं. इथं 5 इंद्रिय ना, 5 इंद्रियपर्यंत क्रोधच राहणार. पुन्हा 5 इंद्रिय ओळीने येणार, पुन्हा मानच राहणार. पुन्हा तिसरे 5 इंद्रिय येणार, मग माया येणार. पुन्हा 5 इंद्रिय येणार आणि लोभ येणार. आणि स्त्री कथा तीच येणार 20 पर्यंत. अशा 80 घ्यायला काय अवघड आहे कथा. नंतर तर तुम्ही स्वतः वहीमध्ये लिहून काढायचे हे सगळे 80 भंग, जे आपल्याला कळायला लक्षात येते. आणि मग अशी लिहून काढली स्त्री कथा झाली की मग आता भक्त कथा घ्यायची. आणि भक्त कथेबरोबर असंच ओळीने इंद्रिय बदलायचं, मग कशा बदलायचं, मग ती कथा बदलायची. 20 येणार मग भक्त कथाची, पुन्हा 20 येणार राष्ट्रकथाची, पुन्हा 20 येणार अवनी पाठाची. जे तुम्ही लिहिलं हाताने तर तुम्हाला समजलं हे लक्षात येते. आता हे पहिल्या प्रस्तराच्या अपेक्षेने झालं. आता दुसऱ्या प्रस्तराच्या अपेक्षेने पुस्तक हे दुसऱ्या प्रस्तरामध्ये काय सांगितलं त्यांनी, दुसऱ्या क्रमांकाचं जेवढं प्रमाण आहे तेवढ्या वेळेला पहिला प्रमाण ठेवायचा. म्हणजे 4 विकता ठेवल्या आपण आणि एक कशा ठेवल्या. म्हणजे स्त्री कथा क्रोध, भक्त कथा क्रोध, राष्ट्रकथा क्रोध, अवनीपाल कथा क्रोध. हे 4 म्हणजे काय झाले, एक विकथा आणि क्रोधच आहे. 4 विकथा आणि मान, 4 विकथा आणि माया, 4 विकथा आणि लोभ. आता हे झाले 16चा पिंड करायचा पुन्हा. 16 हे 16 म्हणजे ओळीने लक्षात ठेवायचं. 4 विकतेबरोबर एक क्रोध आहे, 4 विकतेबरोबर मान आहे, 4 विकतेबरोबर माया आहे, 4 विकतेबरोबर लोभ आहे. आता हे 16 दुसरा पिंड जो आहे तेवढ्या वेळेला पहिला पिंड ठेवला आणि त्याच्यावर पुढचं प्रमाण आहे तो एक ठेवायचा. एक स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. आता हे प्रमाण लिहिताना कसं लिहिणार, आता हे 16तला पहिला घ्यायचा. पहिला काय आहे इथं, स्त्री कथा आणि क्रोध. मग स्त्री कथाला पी, क्रोधी, स्पर्शनेंद्रिय वशंकर, निद्रालू, आणि स्नेहवान. आता दुसरा स्त्री कथा. आता हे म्हणजे बघायचे भंग हे एकच आहे, परंतु इथं मांडण्याची पद्धती वेगळी आहे. तिथं आपण इंद्रिय सारखं बदलत राहिलो, ही कथा तशीच ठेवली.
आता इंद्रिय कायम ठेवणार, विकता बदलणार, मग कशा बदलणार, मग इंद्रिय बदलणार. तिथे एकेका विकतेचे 20 झाले आणि त्या एक इंद्रियाचे किती होणार, 16. म्हणजे 16 भंग होईपर्यंत इंद्रिय एकच राहणार. आता पुढचं काय होणार, एकेकाने सांगायचं. आता तुम्ही सांगू नका, तुम्ही सांगा पुढे. प्रेमचा आता दुसरा कोणता येणार, ह्याच्यामधला दुसरा कोणता आहे, भक्त कथा, क्रोधी, वशंगत, मित्राणू आणि स्नेह. बरोबर. तिसरं कोणतं येणार, राष्ट्रकथा, आलापी, क्रोधी, स्पर्शेंद्रिय, मित्राणू आणि स्नेह. चौथं कोणतं येणार पुढं, अविपाल कथा, आलापी. सगळ्यांनी उत्तर देऊ नका, म्हणजे येत नाही सगळ्यांना. मग सगळ्यांनी उत्तर कुणालाच येत नाही, एकेका उत्तर त्यांनी सगळ्यांना येत नाही. आता हे 4 झाले. आता 5वं कोणतं येणार पुढं, सांगताय काय, सांगा. पुढे नैवेद्य सांगतो. स्त्री कथालापी, मानी, मान वशीभूत, मानाच्या वशीभूत, स्पर्शनेंद्रिय, निद्रागुण, स्नेह आणि निद्रागुण. हे स्पर्शेंद्रिय आहेच, तेच येईल. फक्त इथं 4 विकता 4च आहे, त्यामुळे 4 गेले की कशा बदलणार, म्हणजे इंद्रिय 5 होते, 5 गेलं कशा बदलणार. इथं 4चा ग्रुप येणार. मग स्त्री कथा पुन्हा काय होणार पुढचं, काकी सांगते काय, सांगितलं. भक्त कथा, आलापी, मान तसाच राहणार, स्पर्शेंद्रिय, निद्रा आणि स्नेह. फक्त विकता बदलायची. राष्ट्रकथा, आलापी, मान, स्पर्शेंद्रिय, निद्रा आणि स्नेह. नंतर अविपाल कथा, आलापी, मान, स्पर्शेंद्रिय, निद्रा आणि स्नेह. आता काय बदलणार, मान सोडून मान जाणून तर माया. मायाचे 4 असेच करायचे, मग पुन्हा माया जाऊन लोभ. म्हणून मग एका इंद्रियाचे किती झाले, हे 16 पर्यंत तेच इंद्रिय. पुन्हा पुढच्या 16 मध्ये दुसरं रसनेंद्रिय, पुन्हा पुढच्या 16 मध्ये घ्राण, आणि पुढच्या 16 मध्ये चक्षुरेंद्रिय, पुढच्या 16 मध्ये कर्मेंद्रिय. ते करायचं सोपं, कसं आपले परिणाम ओळखायचं ते अवघड आहे आणि ते सोडायचं अवघड, त्याच्यापेक्षा ओळखायचं अवघड आणि ते सोडायचं प्रमाणावर. परंतु निदान आपल्याला हा प्रमाण आहे हे लक्षात आलं तरी सुद्धा आपल्या तिथं काय निंदा करता, मी केलं ते चुकीचं केलं, तो प्रमाण वश म्हणतात आपण. प्रमाण वश माझ्याकडून जे काही दोष घडले ते सगळं माझे मिथ्या होत, म्हणजे त्याच्याबद्दल प्रायश्चित्त मला शुद्ध करा आपण म्हणतो. तर प्रमाण हे आहे हेच आपल्या लक्षात येत नाही ना, एवढ्या प्रकारचे प्रमाण आहेत. हे झालं आणि वेळ पण संपली. आता ते प्रस्तारांतर दाखवलं दुसरं. तर हे 80 वेगळे आणि हे 80 वेगळे, दोन्ही लिहून काढायचे. आपल्या वहीमध्ये कागद घेऊन लिहा, म्हणजे ते आपल्याला पटकन लक्षात येईल. आता पुढे प्रथम प्रस्ताराच्या अपेक्षेने अक्षर परिवर्तन दाखवतात. अक्षर परिवर्तन म्हणजे काय करतात, आता हे असं ठेवायचं, हे लिहायचं असं पहिला, दुसरा आणि तिसरा असे एकावर एक लिहायचे. आणि मग त्याच्यामध्ये हेच उत्पन्न करण्याचा आहे ना, ह्याचाच तो प्रकार आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा लगेच पटकन लक्षात येईल, कसं घ्यायचं ते लक्षात येईल. अक्षर हे परिवर्तन असं बोलायला वेळ लागतात ना, आपलं पुढच्याला वेळ होते. एका प्रसाराचं सांगू फक्त. तरियखो अंतगतो आदिगदे संकमेदि विदियखो दोन्नि विगन्तुणन्तं आदिगदे संकमेदि पडमखो
आता इथं 3 ठिकाणी आक्षेप ठेवा. स्पर्शनेंद्रियावर, रसनेंद्रियावर आणि हे त्रिभक्त कथा. क्रोधावर आणि स्त्री कथा. आता हा अक्षर ठेवला इथं, त्याचा अक्षर संचार करायचा. अक्षर संचार म्हणजे काय? हे अक्षर फिरवायचं, संचार करायचं, परिवर्तन करायचं, बदलायचं स्थान. ठीक. तुम्ही जसं ते बुद्धिबळ खेळता ते बदलता का नाही? हा, तसं बदलायचं. म्हणजे पहिल्यांदा तर हे पहिल्या स्थानावर आहे, तर हा पहिला भंग झाला. काय? स्त्री कथालापी क्रोधी, नाही स्पर्शनेंद्रिय वशंकर क्रोधी स्त्री कथालापी. पहिल्या प्रस्तावाच्या पेक्षा लिहून घ्यायचं. स्पर्शनेंद्रिय वशंकर क्रोधी स्त्री कथालापी. स्नेहनेंद्रिय घ्यायचं पहिल्यांदा. मग हा अक्षर पहिल्यांदा फिरवायचा. त्या अक्षराला पहिलं स्थान सोडून हा पहिला भंग झाला की दुसऱ्या स्थानावर न्यायचं. स्पर्शनेंद्रियावरनं रसनेंद्रियावर न्यायचं. मग रसनेंद्रिय वशंगत क्रोधी स्त्री कथालापी. मग त्या रसनेंद्रियावरनं घ्राणेंद्रियावर न्यायचं. मग तो तिसरा अक्षर शेवटपर्यंत बदलत राहायचा. घ्राणेंद्रियावरनं पुन्हा चक्षुरेंद्रियावर जाणार, चक्षुरेंद्रियावरनं कर्णेंद्रियावर. मग शेवटाला जर गेला की त्याला पहिल्या स्थानामध्ये आणून ठेवायचं. शेवटपर्यंत फिरवलं ना, स्पर्शनेंद्रिय वशंगत रसनेंद्रिय झाला, मग घ्राणेंद्रिय, घ्राणेंद्रिय चक्षुरेंद्रियावर गेला, चक्षुरेंद्रिय कर्णेंद्रिय. हे दोन्ही तिथंच आहेत, आपल्या स्थानावरच आहेत. हे बदलायचे नाही. म्हणजे 5 बंद झाले. मग ते पुन्हा आपल्या स्थानावर आला की हा बदलायचा. तो शेवटाला जर पहिला स्थानावर आला की दुसरा स्थान सोडून काय होणार? मानावर जाणार. परत ते 5. मग आता हे मानावर ठेवून हे पुन्हा बदलत जायचं शेवटपर्यंत. शेवटीला नेऊन त्याला परत आधी स्थानाला आणायचं. तोपर्यंत हे तसेच ठेवायचे दोन्ही, हे बदलायचे नाही. जर स्पर्शनेंद्रिय वशंगत मानी स्त्री कथालापी, रसनेंद्रिय वशंगत मानी स्त्री कथालापी, घ्राणेंद्रिय वशंगत मानी स्त्री कथालापी, चक्षुरेंद्रिय वशंगत मानी स्त्री कथालापी. असे 5 भंग होते. मग पुन्हा तो शेवटाला जर पुन्हा आधी आला की पुन्हा हा बदलायचा. हा जो इथं स्थान सोडणार नाही, हे शेवटाला जाऊपर्यंत हा स्थान सोडायचं, त्याचं स्थान सोडायचं नाही. मग त्याला इथं ठेवायचं. हा अक्षय इथं झाला. मग पुन्हा तो तिसरा अक्षर शेवटपासून पहिल्यापासून शेवटपर्यंत गेला की मग पुन्हा त्याला आपल्या स्थानातून पुढच्या स्थानावर न्यायचं. मग हा अक्षर पण शेवटीला गेला. मग दोन्ही शेवटच्या स्थानावर गेल्यानंतर त्या दोघांना परत पहिल्या स्थानावर आणून ठेवायचं. पुन्हा हा लोभावर जाईल. मग लोभावरनं पुन्हा पहिल्या स्थानाला आणायचं. मग स्त्री कथावरनं फक्त कथावर प्रत्येक कथा 20-20 होणार. असं खेळ करायचं. 20-20 होणार. आणि असं खायला पण सोपं आहे तुम्हाला. हे असं बदलत जायचं. मग ते हिला तुम्हाला ते पटपट पण लक्षात येते. आणि प्रत्येक 20 कथेबद्दल 20-20 हा 20 होणार. हे स्त्री कथाचे 20 होणार, ते 5 + 20 होणार. मग फक्त कथाचा. आता पुढं उरे सांगते परत. तुम्ही थोडं प्रॅक्टिस करून या, म्हणजे मग मी त्याला पटपट सांगते. जाणा हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी ज्ञानदर्शन स्वरूपी आहे. ब्रह्मोत्कीर्ण न्याय स्वरूपीच आहे. या माझ्या दृढ स्वरूपामध्ये प्रमाद नाहीच. प्रमाद हा विकार आहे. मी निर्विकार आहे. आपल्या निर्विकार स्वरूपाला पहा. प्रमादाला आपल्यापासून भिन्न जाणं. प्रमाद आहे, त्याचे अस्तित्व आहे, परंतु माझ्या शुद्ध अस्तित्वापासून ह्या प्रमादाचे अस्तित्व भिन्न आहे. प्रमाद आश्रव भाव आहे. मी निराश्रव स्वरूपी आहे. प्रमाद बंध स्वरूप आहे. मी निर्बंध स्वरूप आहे. प्रमाद रहित स्वरूप